तर अत्यंत आक्रमक असं भाषण आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यांनी प्रामुख्याने भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। त्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा जोरदार टीका त्यांनी केलेली आहे। जी कामं आजपर्यंत मुंबईकरांसाठी आम्ही केली त्याच्यावर दावा ठोकणार आणि ती कामं अभिमानाने सांगणार असा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे। कोस्टल रोडच्या कामाविषयी त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलेलं आहे की हो हे काम आम्ही केलेलं आहे। त्या संदर्भातले फोटो सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांच्या समोर दाखवलेले आहेत, मांडलेले आहेत आणि त्याचमुळे हा थेट सवाल त्यांनी भाजपला विचारलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली। सध्याचे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सभेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या सभेच्या ठिकाणी दाखल होण्यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे। एका प्रकारे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आता मंचावर त्यांचं आगमन झालेलं आहे। जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, कोणत्याही कार्यक्रमासाठी ते एकत्र झळकलेले आहेत, त्यापूर्वी मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांनी अभिवादन आवर्जून घेतलेलं आहे आणि तेच चित्र आज सुद्धा पाहायला मिळालं। अगदी अलीकडेच जेव्हा ठाकरे बंधूंचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यावेळी सुद्धा अख्खं ठाकरे कुटुंब हे आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी ठाकरे बंधूंचं आणि त्यासोबतच अख्खं ठाकरे कुटुंब दाखल झालेलं होतं। अगदी काही वेळातच ठाकरे बंधूंच्या भाषणाला सुरुवात होणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू दाखल झालेले आहेत, सगळ्यांना अभिवादन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे आणि यानंतर आता भाषणांना सुरुवात होईल। मंचावर आपल्याला महत्त्वाचे नेते दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आता अभिवादन केल्यानंतर जंगी असं स्वागत ठाकरे बंधूंचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करून आता व्यासपीठावर ते विराजमान होतील। दरम्यान काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांचं भाषण झालं। अत्यंत आक्रमक अशा स्वरूपाचं हे भाषण होतं आणि त्यांनी थेट निशाणा साधलेला आहे, तो म्हणजे भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर। आज शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा होतीये। या शिवतीर्थाने हा क्षण आज अनुभवलेला आहे। आपण सर्व भाग्यवान आहोत, या क्षणाचे साक्षीदार आहोत। यानंतर